एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, लहरेन मी बहरेन मी, शिशिरातुनी उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सुरुवात केली आहे सुंदर अशा गाण्याने. आवाजाकडे लक्ष देऊ नका, जसं वाटेल तसं गुणगुणलं आणि तेच आजचा हेडलाईन दिलेला आहे मी चॅनलला. आपल्या व्हिडिओला सकाळचे वाजलेले आहेत 5. बघू शकता बाहेर किती सुंदर प्रकाश आहे. एक 5 मिनिटं दारात उभं राहावं म्हटलं, त्यामुळे मन पण फ्रेश होतं आणि आपल्यालाही फ्रेश वाटतं. नेहमीप्रमाणे बेला माझ्यासोबत उठलेली आहे. अजून पूर्ण असं उजाडलेलं नाही आहे, त्यामुळे असा निळसर प्रकाश तुम्हाला दिसतो आहे. पण खूप छान वाटलं जेव्हा थोड्या वेळ बाहेर उभी राहिले. आज मी तुम्हाला डेली रुटीन वगैरे नाही दाखवणार आहे किंवा आज कुठला मोटिवेशनल व्हिडिओ पण नाही आहे. तर आज काल अशीच सहज डीमार्टमध्ये गेले होते, तिथून काय काय शॉपिंग केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून. आणि डीमार्टचा अनुभव असा आहे की गेलं की आपले पैसे जास्त खर्च होतात, तरीही डीमार्टमध्ये चांगलं सामान मिळतं, उत्तम सामान मिळतं, फ्रेश सामान मिळतं, म्हणून तिथं जाणं मी नेहमीच पसंत करते. आणि डीमार्टला जाणं ही माझी खूप आवडीची गोष्ट आहे. तुमची आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली आहे. अगदी 1-2 क्लिप्सच आज तुमच्याबरोबर शेअर केला, कारण रोज तेच शेअर काय करायचं की मी भांडी घासली किंवा मी हे केलं, हे मला शेअर नाही करायचे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे आज की थोडंसं डीमार्टचं शॉपिंग केलं आहे ते दाखवणार आहेत. त्याचं काय झालं तुम्हालाही माहिती आहे की टायटलवरनं समजलं असेल की आपण चिमणी कशी काडी 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 गोळा करते आणि संसार जमा करते, तसंच मी तिकडं असताना अगदी काडी काडी काडीनं संसार गोळा केला होता. 4 डबे, 6 डबे, 5 डबे, 8 डबे करत असं करत जवळजवळ माझ्याकडं 24 डबे तर नक्की घरामध्ये आत्ता तिथं असतील. वेगवेगळ्या काचेच्या बरण्या, वेगवेगळी क्रॉकरी ज्याला आपण म्हणतो ती, त्याचप्रमाणे देवाचे अनेक प्रकारचे चौरंग, सोनेरी चंदेरी पाट, वेगवेगळे वस्त्र, वेगवेगळ्या माळा, काही बोलायलाच नको इतकं मला संसाराची वेळ की 4 प्रकारचे एवढ्याशापासून एवढ्यापर्यंत कुकर, असं अनेक वस्तू मी तिथं घेतल्या होत्या. कणिक मळण्याचं मशीन तुम्हाला दाखवलं होतं, केर काढण्याचं मशीन ज्याला आपण हे म्हणतो, साफसफाईचं ज्याला मशीन म्हणतो आपण, ते घेतलं होतं. क्लीनर घेतलं होतं. काही घरात अगदी ताक करायला रवीसुद्धा इलेक्ट्रिकची घेतली होती. मशिनरी घरात कोणतीच नव्हती असं नाही आहे. आज तुम्हाला सांगते, मला मोठेपणा नाही सांगायचा, पण सोफाच माझा तिथला 70,000चा होता. TV 1 लाखाचा आहे. त्याचप्रमाणे बेड, कपाट, शोकेश, म्हणजे जर सगळ्याचं गणित लावलं तर डोकं चक्रावतं की एवढं सगळं मला म्हणजे मला काहीच मिळत नाही आहे त्यातलं. आणि त्यामुळं जीव आतून हळहळतो. आणि खरं सांगू का की कुणीच म्हणजे माझं एक सोडून द्या तुम्ही, कुणीच कुणाची हळहळ घेऊ नये. ज्याच्या त्याला गोष्टी देऊन टाकाव्यात, कारण त्याच्यात मन असतं. एका स्त्रीचं आपल्या संसारातल्या वस्तूंवर खूप मन असतं. बरेच आता ज्या गोष्टींमुळे मी लांब झाले त्या सोडून द्या, पण आपल्याला वाटतं की आपल्या घरी हे असावं ते असावं. आणि आता काल बघा 6 डिश घेऊन मी आले, कारण पोहे किंवा उपीट खायला 4 जण आई वगैरे आली तर खायला सुद्धा डिश नव्हत्या, इतकी अवस्था होती. यूज अँड थ्रूच्या डिश मी वापरत होते. मग काल 6 डिश आणल्या, 6 वाट्या आणल्या. एक छोटा कुकर घ्यायचा होता, पण तिथं तो मला मिळालाच नाही. मग आता ऑनलाईन मागवलेला आहे. असं करत आता पुन्हा सगळा संसार जमा केला. फ्रीज घेतला, वॉशिंग मशीन घेतलं, कारण या गरजेच्या गोष्टी आहेत. बेड घेतला, कपाट घेतलं. या सगळ्यात माझी जेवढी काही साठवलेली पुंजी होती ती सगळी माझी निघून गेली. आणि आता पुन्हा शून्यातनं विश्व निर्माण करण्याची वेळ माझ्यावर आली. पण हारायचं नाही. जो हारला तो संपला असं मला तरी वाटतंय. आणि फिरूनी पुन्हा जन्मेन मी, म्हणजे नव्याने फिरून पुन्हा जन्मेन मी. पुन्हा मी सगळं उभं करेन, पुन्हा माझं विश्व उभं करेन. आणि स्वामी महाराजांच्या मनात आलं तर माझं अगदी घरसुद्धा स्वतःचं लवकरात लवकर मला करायचं आहे. आणि माझी ती इच्छा आहे आणि त्यासाठी मी खूप सारे कष्ट करत आहे. आता तुम्ही म्हणत असाल मागं काय आहे, हे आपले प्रोडक्ट आहेत उदबत्त्यांचे. खूप सुंदर अशा उदबत्त्या आलेल्या आहेत. मला आज संध्याकाळी याचा व्हिडिओ करायचा आहे, कारण गणपतीच्या आतमध्ये तुमच्या सगळ्यांपर्यंत या उदबत्त्या, धूप, दीप जे काही असेल ते मला पोचवायचं आहे. आता तुम्हाला मी दाखवते की थोडक्यात मी डीमार्टचं शॉपिंग काय केलं आहे आणि या व्हिडिओचा इथंच एंड करते. आता माझं शॉपिंग बघा, छोटं थोडं काय
काय काय मी केलं आहे ते. चला आता तुम्हाला शॉपिंग दाखवते, त्याच्या आधी बेला दाखवते. बेला सगळ्यांना खूप आवडते बघा. बेला 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 इकडे बघ. बेला ए बेला बघ ना. तर बेलानं मला प्रत्येक दिवसात साथ दिली आहे, चांगल्या वाईट. ही आली ना की घरात खूप वाद झाले होते की तू पैसे घालवलेस, पण हिनं मला इतकं दिलं इतकं दिलं इतकं दिलं ना की हिला मी कधीच कधीच विसरू शकत नाही. आणि माझी लक्ष्मी आहे ही, खरं सांगते माझी लक्ष्मी आहे ही, होय ना बेला. तर तुम्हाला दाखवते काय घेतलं. न्यूट्री चॉईस मॅरी म्हणजे डायजेस्टिव्ह झिरो, म्हणजे याच्यामध्ये काही काय म्हणतात असं म्हणतात, याच्यात मैदा नसतो. खरं खोटं काय माहीत, पण मला कधीतरी बिस्किट जर खावं वाटलं, कधीतरी मी 15 दिवसातून महिन्यातून एकदा बिस्किट खाते आणि तेव्हा हे न्यूट्रीचं मारीचं बिस्किट खाते. त्याचप्रमाणे मुलांना मॅगी आमच्यात लागते. मला माहीत आहे चांगलं नाही, पण ती कधीतरी लागते. म्हणजे एक 4-5-6 पुढे आणले की 1 महिनाभर जातात. ओवीलाच लागते जास्त करून, अखिलेशला सुद्धा नाही. हे ओवीचा आवडीचं डार्क फंटॅस्टी हा एक पुढा नेहमी डीमार्टला गेलं की असतोच. त्याचप्रमाणे बघा रिफ्लेक्ट नावाचं हे राखेचा बार आहे. राख असते याच्यामध्ये, राख आणि लिंबू मिक्स असतं. तर छान आहे हे, मी वापरून बघितलं. आणि एकावर एक फ्री अशी ऑफर काल तिथं होती. डीमार्टला गेल्यावर एक फायदा होतो की आपल्याला ऑफरमध्ये सामान मिळतं, एकावर एक फ्री होतं. हे बाहेर घ्यायला गेलं तर तुम्हाला महाग पडेल, म्हणजे काहीतरी मला वाटते 96 रुपयाला एक आहे. आणि आपल्याला हे 2 बसलेले आहेत, छान आहे. त्यानंतर बघा पोहे, आपल्याला नाश्त्याला रोजच लागतात. 1 किलो पोहे. मधुरची साखर आता कमी लागते, पहिली 5 किलो लागायची, आता 1 ते 2 किलो महिन्यावर पुरते. हे मिक्स ड्रायफ्रुट्स. ओवीला रोज एक शाळेत छोटा डबा मी देते, त्यामध्ये तिला देते आणि चांगला फायदा झाला. तिचं जवळजवळ या 2 महिन्यात 2 किलो वजन वाढलं. तिला तिच्या आहाराकडे आणि तिच्या जेवणाकडे नीट लक्ष दिलं. आणि फक्त हे मिक्स ड्रायफ्रुट्स तिला डब्यात देते, आपोआपच ती खाते. एक लहान डबा केलाय खाऊचा, त्यात कधी खजूर द्यायचे, कधी आता घरात करायला मला वेळ नव्हता म्हणून शेंगदाणा लाडू मी आणले. घरी पण करते, आई आली की करते, मी करते, पण काल नव्हता वेळ. मग आता तिला डब्यात छोट्या द्यायला काही नव्हतं म्हणून मग शेंगदाणा लाडू आणलेत. एक दिवस शेंगदाणा लाडू, एक दिवस खजूर आणि एक दिवस ड्रायफ्रुट्स, कधी काकडी कधी टोमॅटो असं तिला चिरून देते मी, आणि ती आता खाती सुद्धा. त्यानंतर बघा हे मी सॉल्ट वापरते नेहमी, रॉक सॉल्ट, सेंधव मीठ ज्याला म्हणतो आपण, प्युरोचं कायम. म्हणजे आता जवळजवळ 5 वर्ष झाली मी हे मीठ वापरते. त्यामुळे आपला BP कंट्रोल राहतो आणि हार्टवर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणून मी नेहमी रॉक सॉल्ट वापरते. आणि शुक्रवारी मीठ आणि साखर दोन्ही आणावं, तांदूळ आणावेत, तुम्हाला मी नेहमी सांगते. त्यामुळं काल, आता आज शनिवार आहे, काल मी हे सगळं घेऊन आलेले आहे. तांदूळ बासमती मोगरा लूज बदला, कसा होता 51 रुपये किलो, 5 किलो घेऊन आली. आता बरोबर महिना 2 महिने मला जाईल. त्यानंतर ही आपली हे दलिया ज्याला आपण म्हणतो, खिरीचा दलिया, आपल्याला प्रसादाला गुरुवारला लागतो किंवा सोमवारच्या श्रावणी सोमवारला दलिया जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपल्याला लागतो. त्यानंतर ओवीला सध्या रसगुल्ले खूप आवडायला लागलेत, रसगुल्ले आणि गुलाबजाम. हे सुद्धा वस्तू, रसगुल्ला तर मी घरी करत नाही पण गुलाबजाम घरी करते, पण इमर्जन्सीला म्हणून तिला आवडतं म्हणून तिच्यासाठी. आता गोकुळाष्टमी तिचा तिथीनं वाढदिवस आहे, मग तिला त्या दिवशी थोडंसं काहीतरी गोड म्हणून हे गुलाबजाम. आणि हे रॉयल कंपनीचे आहे, 2 in 1 फेस्टिव्ह पॅक म्हणून आहे. गुलाबजाम आणि रसगुल्ला तिच्यासाठी आणलेला आहे. हे एक नवीन जेंटिलचं लिक्विड वॉश आहे, यानं कपडे खूप छान निघतात, जेल आहे ही. आणि खरंच म्हणजे एरियलपेक्षा वगैरे सुद्धा मला ह्याचे रिझल्ट चांगले जाणवले. कॉलरवरचा मळ वगैरे जर निघत नसेल तर हे वापरून बघा. हे डीमार्टला आहे, ॲमेझॉनला वगैरे आहे का नाही माहीत नाही. जेंटिल मॅटिक लिक्विड असं ह्याचं नाव आहे, गोदरेज कंपनीचं आहे, 2 किलोचं आहे, सुपर पॅक आहे. आणि खरंच खूप छान आहे, म्हणजे वापरायला चांगलं आहे. सगळे कपडे आपले चांगले ह्यानं धुतले जातात. त्यानंतर काय आणलंय, शेवईचं एक पाकिट आणले. असंच गुरुवार वगैरे सोमवार थोडीशी मी किती करते सांगू का, 2 वाट्या खीर करते. पहिल्यांदा अर्धा लिटरची खीर मी करायचे, आता 2 वाट्या केल्या तरी आमच्या तिघांमध्ये भरपूर होते. त्याचप्रमाणे आता ही काय ओवीची शॉपिंग दाखवत नाही, हे तिचे ब्लूमर्स आहेत. हा एक फ्रॉक तिला आवडला काल, वाढदिवसाचा नाही आहे हा, वाढदिवसाचा घेऊन यायचा आहे, पण हा डेली वेअरसाठी खूप छान वाटला फ्रॉक. हे बघा, आणि
आणि किंमत पण फार नाहीये, किती आहे सांगते तुम्हाला, 349 मध्ये प्युअर कॉटन, ते वाईट नाहीये. हे बघा खूप छान दिसतं. हा एक फ्रॉक तिच्यासाठी घेऊन आले. त्यानंतर मखाने, तेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छोटीशी भूक, शाळेत आल्यावर भूक लागली, हे मखाने तुपामध्ये परतायचे, त्यामध्ये शेंगदाणे, थोडंसं मीठ घालायचं, वाटलं तर एखादी मिरची घालायची, चिवडा केल्यासारखे परतायचे. मखाने आरोग्याला खूप जास्त चांगले आहेत. तुमच्या मुलांनाही देत चला आणि तुम्हीही खात चला. त्यानंतर आपलं हे तिळाचं तेल खास देवासाठी 2 बाटल्या महिन्याला लागतात, कारण दिवेच माझ्याकडे 4 असतात. एक इथं महाराजांपाशी, एक हॉलमध्ये फोटोपाशी, एक देवघरात 2 असतात आणि तुळशीपाशी 1 असतो. त्यामुळे तिळाचं तेल. त्यानंतर हे काय म्हणतात त्याला, कुको, आपलं सुगंधासाठी. त्यानंतर हा पुन्हा एकदा मॅगीचा पुडा. हा आपल्या महाराजांना इथं मूर्तिकार बसवली आहे, त्यांना घालण्यासाठी हार आणलेला आहे, खूप छान आहे. रोज फुलांचा हार मिळतोच असं नाही, पण महाराज तसेच दिसायला नको, म्हणजे हार नाही असं वाटायला नको, त्यासाठी खास आता हे गणपतीसाठी हार आले होते, मी महाराजांसाठी घेऊन आलेली आहे. हार आणलेला आहे. पार्ले बिस्किट आमच्या अखिलेशला आवडतं म्हणून घेऊन आणलेले आहे. त्याचप्रमाणे जेमिनी ऑइल 2च पॅकेट आणलेले आहेत आणि हे आता मला महिनाभर जातात 2 पॅकेट. या सुगंधी कॅन्डल संध्याकाळच्या वेळेस थोड्या वेळ लावायच्या, मस्त वाटतं. लव्हेंडर आहे, जॅस्मिन आहे आणि रोज आहे, या ग्लासमध्ये असतात. आपलं काम झालं की त्या शांत केल्या तरी चालतात, पण एक संध्याकाळी 6-7 वाजता बघा उदबत्ती दिवा करतो तेव्हा या लावायच्या, खूप छान वाटतात. संसारावरून आठवण झाली, या डिश घेऊन आले 6. पोहे, उपीट किंवा काहीही खायचं झालं, इडली सांबार वगैरे, तर छान आहेत आणि असं डिझाईन आहे त्याच्यावर. ही पडली मला 49 रुपयाला एक डिश. तसं डीमार्टला सामान स्वस्त असतं, फक्त एकच वीक पॉईंट आहे की डीमार्टला गेलं की आपले पैसे जास्त जातात. आपण घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो आपण वेगळंच. हे कॉलिन घरातलं संपलं होतं, फ्रीज साफ करायला किंवा कुठलीही गोष्टी साफ करायला लागतातच. त्यानंतर हा आखीसाठी एक टी-शर्ट आणलाय, हे बघा, घरात घालण्यासाठी. त्याचे घरातले कपडे कमी झाले होते, मला पण आवडलाय. आखीसाठी एक टी-शर्ट आणलाय. त्यानंतर सॉफ्ट मधले हे ब्रश, त्याच्याबरोबर एक छोटीशी पेस्ट फ्री आहे. त्यानंतर 6 वाट्या घेऊन आले. घरात 3च वाट्या होत्या, आईनं दिलेल्या 3 का 4 पुरत नव्हत्या, त्यामुळे वाट्या घेऊन आले. त्या पावभाजी किंवा मिसळ खाण्यासाठी डिश, अशा पण माझ्या तिकडे मी घेतल्या होत्या आवडीनं, 6 का 12 काहीतरी घेतल्या होत्या. चला आता पुन्हा आपल्या या घरात पण या डिश आल्या. हे पिस्ता, कॅल्क्युलेटर मला लागतं हिशोबाला म्हणून घेऊन आलेले आहे. आणि काय आहे, तेल आहे, पिअर्सचे साबण, पिअर्स पण वापरते आणि माझे स्वतःचे केलेले पण साबण वापरते, कधीतरी बदल म्हणून पिअर्स वापरते. हे केसांसाठी लिओन, मुलाला लागतं, मी ते माझं जास्मिन असं केलेलं आहे ना ते लावते. हे काय, हे वेफर्स टाईप काहीतरी चॉकलेट्स असतात ते आहे. झालं, एवढंच घेतलेलं आहे. तर तुम्हाला काहीतरी वेगळा म्हणून आज हा व्हिडिओ दाखवला, नाहीतर मला माहिती आहे सामान सगळेच घेतात, सामान सगळेच आणतात, कुणीतरी म्हणू शकतं त्यात काय दाखवायचं. पण हा एक शेवटी माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, लाईफस्टाईल चॅनल आहे. आणि तुम्हाला कसं वाटतंय सांगा की मी या चॅनलचं नाव बदलून सिंगल मॉम सुनेत्रा असं देणार आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये बेला ग चुप चुप ये इकडे 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 इकडे, या महाराष्ट्रामध्ये अनेक सिंगल मॉम आहेत, त्यांना माझ्यामुळे थोडीशी प्रेरणा मिळेल की सिंगल मॉमनी कसं जगायचं. म्हणून मी असा विचार करत आहे की या चॅनलचं नाव सिंगल मॉम सुनेत्रा ठेवायचं. तुम्ही सांगा मला, जर तुम्ही हो म्हणालात 100% वोटिंग आलं की हो हो ठेवा सिंगल मॉम सुनेत्रा, तर तुम्ही म्हणताय सुनेत्राज लाईफस्टाईलच ठीक आहे, तर तसं सांगा. दोन्हीतलं आपण एक नाव कायम ठेवूया, कारण नाव बदलायचं म्हणजे थोडा विचार करावा लागतो की नाव बदलू का नको. म्हणून तुम्हाला तुमचं सजेशन घेते की सिंगल मॉम सुनेत्रा नाव कसं वाटेल आपल्या चॅनेलला, नक्की सांगा. आणि पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, कोणाचं काही बोलणं मनावर घेऊ नका. जिथं
राग येतो, जिथं त्रास होतो तिथं शांत राहायला शिका. काहीही कुणालाही प्रत्युत्तर द्यायला जाऊ नका, कारण त्याने आपल्यालाच मनस्ताप होतो. आज मी पण एकटी आता जगते, मला अनेक अनुभव असे येत आहेत की आपल्या एकटेपणाचा काही लोक फायदा घेतात, काही जण जोरात बोलायला बघतात, काही जण मुठीत घ्यायला बघतात. पण आपल्याला कसं राहायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण आपल्या आयुष्याचा लढा आपल्यालाच द्यायचा असतो. भले ते सगळ्यात राहून असो किंवा एकट्यानं असो, आपली जी दुःख आहेत ती फक्त आपल्याला झेलायची असतात. त्याची मजा कोणाला लुटून देऊ नका. म्हणून आनंदी राहा, स्वस्थ राहा, कुणाकडून अपेक्षा करू नका. श्री स्वामी समर्थ.